थोडासा परिहार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने मारुतराव महाराजांच्या कृपाशीर्वादाने रात्रभर कीर्तनाचा चालत असलेला हा नियम समस्त ग्रामस्थ मंडळी कळगाववाडी यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा ज्यांचं उत्कृष्ट आपण कीर्तन श्रवण केलं ते म्हणजे उत्कृष्ट कीर्तनकार माझे जीवश्य कंठ श्री जिवलग मित्र विलास महाराज गेजगे महाराजाची उपस्थिती आहे। त्याचबरोबर कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रातील उपस्थित सर्व गुणीजन मंडळी आदरणीय महाराज मंडळी श्रोते मंडळी महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य आमचे अनिरुद्ध महाराज महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य आमचे बाळासाहेब महाराज महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायनाचार्य आमचे डुकरे महाराज उत्कृष्ट गायनाचार्य आमचे पिंटू महाराज बळीराम महाराज त्याचबरोबर महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे विनायक महाराज आहेत कॅसेट सम्राट आमचे पांडुरंग महाराज पांचाळ आहेत त्याचबरोबर आमचे भजन सम्राट पांडुरंग महाराज सदगी आहेत। ही एक कलाकाराची खाण आहे महाराज ही आपल्या मराठवाड्याचं भूषण आहे। तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो विठाला। या जगाच्या पाठीवर असा एकही संत नाही की त्या संतांना आपापल्या समाजाचा स्वाभिमान नाही आणि या जगाच्या पाठीवर असा एकही समाज नाही की त्या समाजामध्ये संत झाले नाहीत। प्रत्येक समाजामध्ये संत निर्माण झालेत महाराज पण प्रत्येक संतांना आपापल्या जातीचा स्वाभिमान आहे। सावता महाराज आमुची माळियाची जात सेत लवू बागाईत सेत लवू बागाईत। नरहरी महाराज नरहरी सोनार हरीचा दास भजन करीतो रात्र दिवस तुझ्या नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार। तुकोबारायला विचारलं तुम्ही कोण आहेत बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंबे असतो मेलो। अहो सेना महाराजाला विचारलं तुम्ही कोण आम्ही वारिक वारिक पण वारिक हा शब्द बाबा आणलाच म्हणजे सांगायचं एवढं प्रत्येक समाजामध्ये संत निर्माण झालेत म्हणून परमार्थात जातीचा संबंध नाही। तुका म्हणे नाही जाती सविका जाते मुखी नाम यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हायसा
गोत कुळशीळ मात भज का त्वरित भावना किंवा तुका म्हणे याती हो का तयाची प्रमाण कोणाचे तुकाराम महाराजाचे ज्ञानोबरायाचे म्हणून परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशय महाराजाला चीड. महाराज सांगतात एखादा माणूस एवढं सांगून जर ऐकत नसल आणि एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जर जात विचारित असेल तर महाराज म्हणले त्याला कुंभीपाक नरकात जावं लागतं. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभीपाक. म्हणून परमार्थात दोन पाप सांगितलेत मायबाप. कोणते? एक, परमार्थात येऊन एखाद्या वैष्णवाची वारकऱ्याची जात विचारणं आणि परमार्थात येऊन एखाद्या संताची निंदा करणं, हे दोन पापजनक केलेत. त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागाच भेटत. म्हणून हे पाप कधीच करायचं नाही, कधीच विचारायचं नाही माऊली महाराज कोण्या जातीचे, विलास महाराज कोण्या जातीचे, निष्ठ विचारलं तरी नरकात गेला. म्हणून दोन पाप भयंकर सांगितले, दोन पाप. म्हणून ऐका, ऐका ऐका, जात कशाला म्हणायचं? जात त्याला म्हणायचं जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात? पुन्हा एकदा ऐका, जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. मी जाऊ का घरला? गावात किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खात नाहीत नीट धड आणि दान देत नाहीत. तुमच्याकडे लोक जराशी भाविक आहेत महाराज. काही काही गावातले लोक इतके झोड असतात इलाज बाबा. एका गावात मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाच्या आधी जेवायला वाढलं. ताटातली चपाती संपली. एक म्हातारा म्हणते जा जा महाराजाला चपाती आणा. तिघ जण गेली वा. म्हणलं बाबा तिघ जण कायला पाटील? महाराज काल दोघा जणाला उचलली नव्हती. म्हणजे दोघा जणाला उचलली नव्हती ती आचार्याच्या हातची चपाती. आसन कशी चपाती नव्हती ती चपाता. त्यानं सुद्धा तुटणे गेली होऊन ती दिली मला खाला आणि पुन्हा म्हणते महाराज लोक का नाही काही खाते. म्हणजे गाडवेत होय आम्ही. एक जणांना एक जणांना जेवण झालं मला विचारलं, म्हणलं महाराज झालं का जेवण? मी आणलं हो. म्हणला कस काय? मी आणलं नंबर 1 घरी हेच खातात का? आणि काय गांजऱ्या गवत खातात का? काय माणसं बोलत आहेत महाराज. आणि गरीबाच्या घरी जा महाराज, गरीबाच्या घरी श्रद्धा असते. मी तर म्हणतो आमच्या महाराज लोकांना गरीबाच्या घरी आवर्जून गेलं पाहिजे. कुडाचं घर असू द्या, झोपडा असू द्या, आवर्जून गेलं पाहिजे. श्रद्धा भावना असते. काही काही हलकट श्रीमंताचे तर सगळं असते, श्रद्धा नसते. आम्हाला लय अनुभव येतात ना. आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे तिकडे बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तवा दिसायलो ना. बरोबर कुठून आलात महाराज? मला परभणी फार लांब असेल. मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरोबर महाराज तुम्ही पाणी वगैरे घेणार? मला जातो ना तळ्याला, तुझ्या घरी कुठं पाणी आहे? बरोबर महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? म्हणलं हो. काय खाता जेवणात? म्हणलं गौऱ्या. काय खात असते? मी म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सारमार सुद्धा हन्नार ढिल्ला पडणार नाही. बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या पायात चपला घालून. म्हणलं घाल द्या आता का आडला हरीण गाढवाचे. जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी आणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. मी आणलं वाढायची म्हणजे अशा किती चप्पल आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची. मी आणलं हाणायची असली ताण तू तरी हाण आम्हाला, नाही तर आम्ही तरी हाणतो तुला. आणि माणसं म्हणतात बा सुशिक्षित झालं, याला सुशिक्षित म्हणतात होय? अरे सुशिक्षित त्याला म्हणते जो धर्म आचरण करतो तो करा सुशिक्षित आहे. जे जे वडील जे जे करती अंतया नाम धर्म ठेविती. म्हणून खानदान महत्वाचं असते. पहिला शब्द सांगितला ना मी, दान देत जा महाराज. दानानं धनाची शुद्धी होत असते. आपले माणसं दानच देत नाहीत. आता मी भागवत कथा करतो. आमच्या भागवत करायला तो पाठच झाले. माणसं दान कसं देते? आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये पद्धत आहे, बायका भागवत करायला पिसा दान देतात बघा. तुमच्या इथे देतात का? माय देतात ना. इमानदारीनं सांगा तुम्ही पिसाला टिपटॉपच्या देतात का? भागवत करायला पिसा असे असतात महाराज. त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, त्याला न भिजलेल्या उदबत्यानं जळालेल्या, मर्री काय बम्मन कुदान.
आमच्या घरी पोतडं भरलंय पिसानं. बायको म्हणली होय वा, एवढ्या पिसाचं काय करू? मी आलं गोदडे शिव ना, कोणी कुणा मोजा तिडी येत त्याचं काहीच होईना. महाराज जर लग्नाचा असेल तर त्याला 7व्या दिवशी आयराव साडी असती, पण आमच्या बायकोला साडी अशी देते, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले ते डोसकं उघडे. ते साडी इन पिसा एकी जागी राहतच नाहीत. इन तिला तीन तिला इन तिला नुसत्या घर फिरेच. हा खो खो. शेवटच्या दिवशी दक्षिणा अशी असती, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. इमानदारी नीरज बाबा एका गावात मला अशी नोट दिली ती, अर्धी 10ची ना अर्धी 20ची. तिथं काय पाहाला टाइम का काय, लोक पाय पडू लागले. तिथं कसं बघा, मी आपला हौसानं नोट तसंच गाडीत बसलो, गाडीत बसल्या हौसानं मोजू लागलो, नेमकी नोट ती हातात आली. मी तर असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज? म्याला नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, एखादं गिरायक तसं म्हणून सोडून द्या. म्याला नाही नोट चालवायची आपल्याला. म्हणला कुठं चालता? म्हणलं बघ ना कुठं चालतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. नोट अशी मुठीत धरली, मुठीत उघडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन गल्ल्यात टाकीन, पण ते दुकानदार आहे महाराज तोडा. मी आलो दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. त्यानं नोट उकलून पाहिली. ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या. मी अर चुकडं गाडी, आता उघडं पड्यावर झाकूनच आहे ना. ती नोट तिथं सुद्धा चालली नाही. मी आपलं तसंच आळंदीला गेलो. आळंदीला गेलो, चैतन्य आश्रमात आमचे एक संन्याशी बाबा राहतात. बाबाचं दर्शन घेतलं. बाबाच्या हातात ती नोट दिली. बाबानं खिशात हात घातली, पण दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. मी म्हणलं अरे बाबाला नव्हतं आपण फसवायला पाहिजे होतं. मी म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे? राहू दे माऊली, मला तरी कोण आहे तुझ्याशिवाय मागं पुढं फुफुटा उड. मी म्हणलं आता बाबा मौलय बरं चालले. आता आळंदीत होतं तेव्हा मी मधुकरी मागून खाल्ली, पण आता बरे पैसे द्यालेत लोक कीर्तनाचे 10-10, 15-15 हजार. याला इशारा जाता जाता. तसं काय नाही, आता बरं चालले, तसं काय नाही. बाबा म्हणले तरी पण राहू दे. मला दया आली. मी आणलं बाबा मी तुम्हाला फसिलो ना राव. बाबा म्हणले काय झालं रे? मी आणलं मै नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मग मै बी उकलून पाहा ना. मै तरी 2 जाग्या चिटकिलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची, पुढी 2000ची. मला शाबास विठा. माणसासोबत चॅप्टरपणा करते सोडून द्या. देवासोबत सुद्धा. नारियल जर देवाला फोल्ड आणि नासक निघालं तर माणसं म्हणतात नारियल देवाला. इतका येडा देवा होय हा, नासक नारळ पाहून घ्याला. पण माणसं म्हणतात महाराज. म्हणून देवासोबत कधी चॅप्टरपणा करायचं सोडून द्या महाराज. पण दान देण्याचं सगळ्यात जास्त कोणाच्या हातात असते? हे आमच्या माईच्या. आणि माय दान देत जा. नाही दान दिल्या काय होतंय? हाय ती मातीत जाते. आमच्या घरचा दृष्टांत सांगतो 2 मिनिटात. आमचे वडील चुलते एकत्रित असताना आमच्या घरी 15 म्हशी होत्या. दह्याला, दुधाला, तुपाला, लोण्याला काहीच कमी नव्हतं. पण कारभार आमच्या आजीच्या हातात होता. ती आजी इतकी दाढ होती, घरच्या माणसाला ताक खाऊ घालायची, बाहेरल्या माणसाला तूप विकायची. घरच्या माणसाला ताकाशिवाय काही नाही. एके दिवशी गावात पांडुरंगाचं मंदिर बांधलं, प्राणप्रतिष्ठा केली, होमाला किलोभर तूप लागू लागलं. मी लहान होतो 4थी-5वीला. आमच्यातला भजन्या म्हणला माऊली त्या घरी लय मट तूप, एखादा किलो तूप आण ना. नाही म्हणलं लय मट काय, 15 किलो तूप आहे, पण म्हातारी लय दाढ आहे. हिच्याला खिशात घ्यावा मात्र 2-3 हात तिच्या लांबून जा. ते म्हणलं म्हणणं तू देती. मी म्हणून बघतो. मी गेलो. मी म्हणलं आजी. म्हणली काय रे? मी म्हणलं मंदिराला किलोभर तूप पाहिजे दे ना. म्हातारी म्हणली बस मेल्या गपचिप, लय दान करणार झालास का? जन कोण सांगितलं त्याला म्हणा तुया घरून आण. 1 किलो तूप करण्याकरता किती लिटर दूध जाळा लागतंय तुला माहित आहे का? आणि तू ऐकलं तर नदीकडे ढेलं पहिल्यांदा ऐकावं लागते. मी म्हणलं बापू. मी म्हणलं देऊ नको मत, शांत बस. आणि लगेच म्हातारी आमच्या माईला म्हणली लक्ष्मी मरूच तो ह्या मेल्याच्या हातात किल्या देऊ नको म्हणली. लय दान करणाऱ्याची भाषा करायला. मी म्हणलं देऊ नको मत, शांत बस. लगेच म्हातारीनं 15 किलो तुपाचं बघून असं फाळीव तुलं फाळीव. बोटोळ्याच्या भातात तूप घ्यायला गेली. परात उघड. बोटोळ्याच्या भातात जरासं चमच्यानं तूप घेतलं आणि गडबडीमध्ये परात झाकायची चिसरली. माळोदाच्या खणावून अशी वरून पाल चालू लागली. पाल लाईटाच्या उजेडात किडू तिनं धरलं तोंडात. ते दुसऱ्या पालीनं पाहिलं. दुसरी पाल पळत गेली आणि तिच्या तोंडातलं किडू ओढू लागली. दोन्ही पालीची अशी झंगडपक्कड झाली आणि दोन्ही पाली 15 किलो तूप माझ्या डोळ्याचे देखत.
मी लगेच म्हातारी पशी गेलो. म्या म्हणलं आजी, म्हणली काय रे? म्याला बघ बघ, तू 1 किलो देवाला तूप दिलं नाहीस म्हणून 15 किलो मातीत गेलं. म्हातारी म्हणली काय झालं रे? म्याला 15 किलो तुपात 2 पाली पड्या. म्हातारी म्हणली हळू न बोल ना मेल्या, कुठं घरी खायचंय डोकाला काय म्हणलं काय मारतीत काय गावातली माणसं आता तू. मी लगेच दारात गेलो. म्याला श्याम्या आमच्या तुपात 2 पाली पड्या. म्हातारी म्हणली मेल्या कोण घेईन रे? म्याला फेकून दे. 15 किलो तूप गाडीला वगन घालायच्या सुद्धा लायकीचं राहिलं. किती किलो तुपामुळं माय? 1 किलो. किती किलो मातीत गेलं? 15. इमानदारीने सांगतो मग आजी तशी नव्हती. हे मी तुमचं सांगायला लागलो. बरं कीर्तनकार त्यालाच म्हणायचं चालता बोलता समाजाचा अभ्यास करतो. तीच कॅसेट संध्याकाळी वाजवतो विठाला. सांगायचं एवढंच, अरे खानदान महत्वाचं असते, परमार्थात जातीचा संबंध नाही. परवाच्या दिवशी या वारकरी संप्रदायातला एक महात्मा असा निघून गेला महाराज, मुस्लिम समाजाचा महात्मा. अरे आयुष्यभर असा परमार्थ केला, असा परमार्थ केला, एवढा त्रास सहन केला महाराज त्या महात्म्यानं. मुसलमानानं म्हणायचं आमचा धर्म सोडून दिला म्हणून मुसलमानाचा त्रास, आणि हिंदू लोकांना म्हणायचं हे मुसलमान आहे पैशासाठी कीर्तन करायले, हिंदू लोकांचा त्रास. पण आयुष्यभर निष्ठा त्या महात्म्यानं सोडली नाही. त्या महात्म्याची काय निष्ठा होती ती परवाच्या दिवशी कळालं. त्याचं नाव आहे ताजुद्दीन बाबा. अरे जाता जाता टोमना दिला महाराज त्या महात्म्यानं आपल्यासारख्या समाजाला. टोमना, अरे तुम्ही चांगल्या जातीत जन्माला आलात पण तुमचा काय फायदा आहे? एका मुसलमानानं सांगावं तुम्हाला माळी घालावा. हे शेवटचं वाक्य होतं. हे शेवटचं वाक्य होतं ताजुद्दीन बाबाचं महाराज. आणि शेवटचं प्रमाण होतं काय थोर प्रमाण काय थोरपण जाळावे ते. हे प्रमाण म्हणलं खाली बसले मुंडक टेकविलन प्राण सोडला. काय अधिकार असेल महाराज. घनसावंगी तालुक्यामध्ये बोधली नावाचं त्याचं गाव आहे. नंदुरबार नाही बोधली, बोधली घनसावंगी तालुका. कारण अंतविधीमध्ये सुद्धा वाद झाला महाराज. हिंदू लोकांचे लोक आपले लोक म्हणले आम्ही आमच्या पद्धतीनं करणार, मुस्लिमाचे म्हणले आम्ही आमच्या पद्धतीनं करणार. काय करायचं आता? पण शहाण्या सुरत्या माणसानं मिटवलं, तुमच्या पद्धतीनं करा आम्ही आमच्या पद्धतीनं करू. म्हणले काय पद्धत आहे? आमच्या पद्धत आहे डोली उचलायची. म्हणले उचला. डोली उचलली, जरा टेकविली, पुन्हा आपल्या लोकांनी उचललं महाराज. मला सांगायचं एवढंच, परमार्थात प्रांतवाद नाही, परमार्थात जातीवाद सुद्धा नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जाण महाराज सर्वांना अधिकार आहे. सकळासी येथे आहे.
यारे लहान थोर याती भलत्या नारीन. सकळ अशी येते आहे अधिकार, सर्वांना अधिकार आहे. कारण देव बाह्यरंग बघत नाही, प्रमाण मी म्हणतो. अंतरीची तो गोडी पाहे जोडी भावाची. भाव का भूका हूँ मैं तो भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो दे दे मैं कभी लेता नहीं. भाव का भूखा हूँ मैं तो भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. हो म्हणून थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. गिरीधरेला आलो तो भाव का भुका. गिरीधरेला आलो तो भाव का भुका. राग कला नहीं जानत तुका. राग कला नहीं जानत तुका. भाव का भुका. गिरीधरेला बघत नाही महाराज. पण तुमचा आमचा संसार चालला कशा? बाह्यरंगाव का अंतरंगाव? बोला ना. बाह्यरंग. आपला संसार चालला कशा? झोप आली का तुम्हाला? बाह्यरंगाव. किती बाह्यरंग बघतो आपण. सोपं उदाहरण सांगतो. मला सांगा, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहिलेले असतात का? नाही. मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, चामडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. म्हणून पाहता आलं तर मन पहा. चामडा पाहून काय भुलतात. आमच्या इथे एक जणानं 22 पोरी नापास केल्या. घरी खाला भाकरी, पण उगाच लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे. कोणतीची हाईटच कमी आहे, कोणतीची हाईटच जास्त आहे, कोणती जाडच दिसायली, कोणती उन्हात गेल्या लालच पडायली. या तू करतो तरी कोणती पास? त्याचं आता इतकं वय झालं, आता त्याला कोणी पोरगीत देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलं तू नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत. आणि पोरी 5 दिवस गेले पोर. हो आता एक भेटणं तुम्ही दुसरी नापास कुठं करतात? आता अवघड झालंय. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. आणि काय येऊनी महाराज, काय येऊनी? अहो 15 वर्षापूर्वी महाराज पोरीचा बाप असा पाया पडत होता. हो आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा हे तुम्ही कुठं, तुम्ही कुठं. आता जिरली का? आता बळद ज्या हरी घालायला ज्या हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं मला. म्हणून मी सुद्धा एका मुलीचा बाप आहे आणि प्रत्येक मुलीच्या बापाला कीर्तनातून मी संदेश एक देतो आणि ते संदेश घरी घेऊन जा. मुलीच्या बापाला विनंती आहे, मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहून द्या. काय पाहून? परिस्थिती नाही, स्थिती पाहून. जुन्या काळातले लोक परिस्थिती पाहत नव्हते. काय पाहत होते? स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का? मुलगा निर्व्यसनी आहे का? देऊन टाका मुलगी. गरीब असू द्या, गरीब म्हणायचे. आज न उद्या होईल श्रीमंत. पण किती जरी मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. म्हणून जुनी माणसं म्हणायचे अर्धीच असा मात्र कशी असा सुखाची असा. असे जुने लोक म्हणायचे. अर्थात तसं राहिलंच नाही. आता परिस्थिती पाहिलीत. कोण्या पोरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे? ते म्हणते पैशावालं पाहिजे, नोकरीवालं पाहिजे. त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालते. मग आता पोरग कसं पाहिजे? नोकरीवालं पाहिजे. म्हणून सध्याच्या काळात घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, इरीत उडी मारणे, औषध पिऊन मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाही, जबाबदार माहेरचे लोक आहेत. तिचा बाप आहे. का? कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता?
पैसा पाहिला होता म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे हो? स्थिती पाहणं गरजेचं आहे, स्थिती. आणि पोरीच्या माईला तर आता एकच वाटायले, पोरग कसं का असं ना मात्र त्याला मायबाप नसा. आमच्या गावातली एक बाई म्हणली, महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पाहणं. मी काकू काय पोरं पाहत हिंडतो काय? मी नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. मी कसं पाहिजे पोरग? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10-5 एकर जमीन असा, पैसा कमीनारा असा, आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत महाराज. मी बर, पण आमची एक आट आहे. मी काय आट आहे? पोराला मायबाप नसा. मी बापू छातीत दबली मै छातीच. पण म्या म्हणलं काकू एक पोरगा आहे ना तसं. म्हणली कसं आहे? म्याला सगळ्या गोष्टी चांगल्या, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्याला पोराची आट आहे, पोरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय इरी तुडी हाना का? म्याला मग त्याच्या मायना फक्कन घ्या का? तू इरी तुडी हाना का आणि त्याच्या मायना फुकून घ्यायचंय होय? हे तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो, पण माझा जगाचा बाप बघत नाही महाराज. विठाला संतांची संगत केल्याच्या नंतर नेमकं काय होतं? उदाहरण देतो, भजन करा. विठाला विठाला. आपला परभणी जिल्हा हा साधू संतांची भूमी आहे. बाहेरला सांगायची आपल्याला गरज नाही. आपल्या परभणी जिल्ह्याचाच इतिहास इथे एवढा मोठा आहे महाराज. क्रांतिकारी जिल्हा आहे आपला. किती क्रांतिकारी जिल्हा आहे सांगू का? 700 वर्षापूर्वी याच परभणी जिल्ह्यामध्ये नामदेव महाराजाचा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती. त्या नामदेवरायाची क्रांती सांगू का? अहो महाराष्ट्रापुरतं कार्य केलं नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव रायाचे मंदिर आहेत. आणि ते नामदेव महाराज आपल्या जिल्ह्यातले. काही माणसं म्हणते हिंगोली जिल्ह्यातले, पण आता हिंगोली झालाय. पहिला परभणी स्वतः नो. अहो किती मोठी क्रांती हो. मेलेली गाय जिवंत केली दिल्लीत जाऊन 700 वर्षापूर्वी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, किंवा फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. ही नामदेवरायाची ख्याती. ते नामदेवराय आपल्या जिल्ह्यातले. आणखीन सांगू का? ज्या जनाबाई बरोबर देव गवऱ्या वेचू लागत होता, ज्या जनाबाई बरोबर देव दळू लागत होता, ती जनाबाई तरी कोण्या जिल्ह्यातली होती हो? परभणी जिल्ह्यातलीच होती ना. म्हणजे 700 वर्षापूर्वीचा इतिहास असा आहे. 700 वर्षापूर्वी पंढरपुरामध्ये जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी पंढरपुरात दोघायच्या ताब्यात होता. दोघायच्या. आणि ते दोघही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बी परभणी जिल्ह्यातलेच होते. लक्षात येतंय का? म्हणून तर बाहेरच्या जिल्ह्यातली लोक म्हणते जगात जर्मनी, भारतात नाथ खुळाय. आर्थिक दृष्ट्या विकास कमी असेल, पण परमार्थिक दृष्ट्या जो आपल्या जिल्ह्याने विकास केला ते कुठंच नाही महाराज. विठाला म्हणून जनाबाईंनी नामदेवरायाची संगत केली म्हणून जीवनात काय झालं ऐका. पूर्वीचा काळ होता. जुन्या काळातली संस्कृती गोड होती. जुन्या काळामध्ये बायकाला जरा जास्त कामं होते, उठून दळावं लागायचं. मी तो म्हणतो पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या, आता गडी दळतेत. घातला डाबा की निघाला गिरणी. पण पूर्वीचा काळ किती गोड होता मायबाप. जुनी माणसं आणखीन सांगतेत महाराज, दळणवळणाचे साधनं नव्हते, माणसाकडे एवढा पैसा नव्हता. आणखीन काय काय जुनं माणसं म्हणतात महाराज आम्ही चौघा जणांमध्ये एक शर्ट घातलेला आहे हो. तरी पण माणसं कशी होते हो? समाधानी होते. चपाती भेटत नव्हती. एखाद्याचे तर पाहुणा आला तर केली तर लांबून बघायचे लोक. असा काळ होता महाराज जुना काळ. पण माणसं कशी होते? समाधानी होते. आज आपल्याकडं सगळं काय नाही. फोडीली गोवरीन जैशी दिशे तोंडावरी, असं वाटतं याच्या भेकल्यावर दुष्काळ पडला. पण पूर्वीचा काळ होता. जुनी माणसं सांगतात महाराज, पहाटेच्या वेळेस तुम्ही कोण्याही दारासमोर जर गेलात तर तुम्हाला जात्याचा आवाज ऐकू याचा हो. आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणायलेली ऐकू याची. तिनं जर दळणाचं टोपलं घेतलं आणि ती जर दळायला लागली तर तिला माहेरची आठवण याची आणि गोड गाणं म्हणायची. आज माहेराले जाणं झाली व पहाट, आली डोळ्या पुढे माझ्या
माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेसा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा आज माहेराले जाण झाली झाली व पाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. अहो लेकरू जर रडत असाल तर लेकरानं शांत बसावे ह्याच्यासाठी आई अंगाई गीत म्हणायची. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई परसात वेलीवर झोपल्या गजाली जुई मीठ पाकळा डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. अहो लेकरू रांगत 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 आपल्या आईच्या मांडीपाशी याचं आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातले लेकर भाग्यवान होते. आताच्या काळातले लेकर लय दलिंदर महाराज. मला तर एक जणांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवला, महाराज इथून पुढच्या लेकराला माईच्या पदराखाली सावली मिळणार नाही. अरे मी म्हणलं काय भूकंप पडणार आहे का बॉम्ब होणार आहे, नेमकं होणार काय ते म्हणला. भूकंप नाही बॉम्ब बी नाही. मी म्हणलं मग इथून पुढच्या सऱ्या माईजींच्या पॅन्टीन टी शर्ट घालणार आहे म्हणजे पदराचा संबंधच नाही. आणि तसंच झालंय महाराज. आपल्या इकडं तरी संस्कृती टिकू नये. पोरग का पोरगी तेच कळलं ना. पुण्याच्या बस स्टँडला मी एक अशी पोरगी पाहिली, खाली नॅरो जीन्स वरी कटचं शर्ट, हेअरस्टाईल सुद्धा पोरासारखी. ती पोरगी जवळ आली मी म्हणलं राम राम तू तरच फुडी. मला पोरगच हिंदूचं दिसायला कपाळाला गंध नाच कम म्हणते वा. पुन्हा म्हणलं जे अरे थोबाड फोडीन. म्हणलं काय अक्कल आहे का तुम्हाला, पोरीला राम राम घालतेत. मी म्हणलं बाई कपडे म्हणली फॅशन आहे महाराज. तेव्हापासून मी राम राम घालायचाच बंद केला. लय अवघड आहे महाराज. तुम्हाला एक वाक्य सांगू का महाराज. सिंधुताई सपकाळ नाव ऐकून असताल तुम्ही. सिंधुताई भाषणात जे बोलतात ना महाराज, सिंधुताईच्या भाषणातलं एक एक वाक्य खरंय. पण बऱ्याच बायकायला सिंधुताईचं भाषण ऐकून मिरच्या लागतात. का लागतात त्या तसं वागत नाहीत म्हणून. हो सिंधुताई सांगतात अंग उघडत दाखवणं ही आपली संस्कृती नाही, अंग झाकणं ही आपली संस्कृती. अंग उघडं दाखवण्यामध्ये सौंदर्य नसतं, अंग झाकण्यामध्ये सौंदर्य असतं. आपल्या मुलीच्या अंगावर चांगले कपडे असू नये या मताचे आम्ही नाहीत. आपल्या मुलीच्या अंगावर 10,000 रुपयाचा एक एक ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. संस्कृती टिकली पाहिजे हो. संस्कृती जनाबाई दळायच्या महाराज जात्यावर. आता जात कशाला म्हणते ती बी कळत नाही. आता आपल्या खेडेगावात आहे म्हणून लोकांना कळत आहे, सिटीतल्या बायाला कळत नाही महाराज. मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला सांगावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवाटा कशाला म्हणत होते, खलबत्ता कशाला म्हणत होते, शिक कशाला म्हणत होते, हे लिहून ठेवावं लागण. आताच कळत नाही महाराज. पुण्याला मी एकदा हडपसरला काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, डेऱ्यामध्ये रवी टाकायची आणि रवी टाकून घुसळण करायची. मी पुण्याच्या बाईला विचारलं, मी म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का हो रवी? ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. म्हणले ती रवी नाही इकडी रवी सांगायला जायला नाही महाराज. जुनं आता जुन्या काळातल्या बायका मी तर म्हणतो प्रत्येक बाईनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं पाहिजे महाराज. का? कारण पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन. कारण अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहता प्रसाद बनत असतो. म्हणून रामकृष्ण हरी म्हणत म्हणत स्वयंपाक करीत जात जा. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर मनातली मनात म्हणत जात जा. हे म्हातारी माणसं सांगतात. मी काय जुना नाही, 1972चा तरुण पोरगच आहे, पण मला जुनं सांगायचं नाद आहे. जुनी माणसं सांगतात महाराज पूर्वीच्या काळातल्या बायका काटवटीत भाकरी करीत होत्या. आता काटवटी राहिल्यात का? काही बायानं काटवटी विकून साड्या घेतल्या. डसू लागल्या का काटवटी तुम्हाला? हा काटवटी गेल्या आणि त्या पराती आल्या. आणि खरं सांग का, ज्या बाईनं परातीत भाकर केली असं समजायचं नवऱ्याला आपल्या पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे.
कस काय? कारण पूर्वीच्या काळात लाकडी काटवट होती, त्या लाकडी काटवटाला 2 पाय होते, 2 कान होते आणि त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची, मधात भाकर करायची. आता ह्या परातीत भाकरी करतात, परातीला कान असतात का माय? मग काय तुम्ही मधात पाय ठेवतान का? मग बाया काय करतात माहिती आहे का? त्या परातीला दोन्हीकून 2 अंगुठी लावितात, पायाचं मळ अंगुठ्याचं मळ. नवऱ्याला म्हणतात खाय तू माझ्या पायाची माती. म्हणून महाराज काटवट गेली, परात आली, म्हणून काटवटीला राग आला आणि काटवटीनं परातीला एक लाथ घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालथी झाली. धातडांग 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 धातडांग. आणि त्याच्यावर तुमची पोरं नाचत येत महाराज. संस्कृतीत नाही ना राहिली. आता जुन्या काळातले लोक म्हणतात महाराज पूर्वीच्या काळातल्या बायका लाकडी भगव्यातलं कुकू लावित होत्या. आता लाकडी भगवे राहिलेत का? कुकावाल्यात नाही राहिल्या. ह्या 4-2 म्हाताऱ्या जर कुकावाल्या मेल्या म्हणजे मरणार नाहीत आताच, पुन्हा आपल्याला कुकावाली सुद्धा बघाय भेटायची. आता गेल्या महाराज, कुंकावाल्या गेल्या आणि टिकल्या वाल्या आल्या, बाथरूम मधल्या भिंती सुवासिनी झाल्या. पण तुम्ही टिकलीत लावित जाता. आमच्याच बायका टिकली फुकायला तर तुम्हाला कुठं काय सांगा. पण कालाच्या ओघामध्ये नाही बोलायचं. काला तस्मै नमः. पण शास्त्र असं सांगतं बाईच्या कपाळावरचा मधला भाग परपुरुषानं पाहू नये, आयुष्य कमी होत असते. म्हणून तुम्ही टिकलीत लावीत जा, मग जरा शिकवरी लावीत जात जा. मी बायकोला म्हणलो तू टिकलीत लावीत जात जा, मग जरा शिकवरी सरकीत जात जाय ना. हातानं सरकत नसन तर जेसीबीच्या मुंडक्यानं सरक्यो जरा शिक. इथं लावी त्या टिकली, इथं वरी काय लसूण लावायचा का कोंबडी बसवायची अंडे घोळाय. टिकल्यावाल्याला बोलल्यामुळं कुकावाल्या खुश झाल्या. कुकावाल्या म्हणल्या बाई बरं झालं ग पोरी झटकी. पण ह्या कुकावाल्या कोणत्या धडे? ह्या कुकू लावित्यात मात्र कुकू कोरा ह्या हौदातलं पाणी घेतात. केलं ना मथारा उष्ट, तुम्ही बेंदाडात हात घाली जात जा. पण लय अवघड आहे महाराज. म्हणून सुवासिनी बाईनं सुवासिनी बाईचा भेदभाव करायचा. बाईला वरून कुंकू कधी टाकायचं नाही. बाईला वरून कुंकू 2दा टाकते. अमावस्याच्या दिवशी बाई जर अमावस्या मागायला आली तर तिला वरून कुंकू टाकायचं 1. बाईला 4 दिवस अडचण असेल तर त्या कालावधीमध्ये वरून कुंकू टाकायचं 2. व्यतिरिक्त कालावधीमध्ये बाई कोण्या जातीची असो, कोण्या पंथाची असो, श्रीमंत असो का गरीब असो, तिच्या कपाळालाच कुंकू लावण्याची पद्धत आहे. नाही तर बायका लय भेदभाव करतात. आता लक्ष्मीचा सण झाला. मी संसारिक आहे म्हणून मला माहिती आहे ना आपलं गेजगी बाबा हे तुम्हाला काय मागणं पुढं फुफुटावड हे काय आम्ही पडलो ह्याच्यात म्हणून माहिती आहे वय. लक्ष्मीच्या दिवशी बाया जर लक्ष्म्या बघायला आल्या गेजगे बाबा, जिच्या गळ्यात दागिने जास्त आहे तिला आधी घेऊन कुकू लावी ती. आणि जी रिकामी ती आलीच तर नाही तर जाय. आणि सक्रातीच्या दिवशी श्रीमंत घरची बाई आली की तिला मोठी साबण देती. गरीब घरची आली की रुपयाची शॅम्पूची पुडी. करतात का नाही असं इमानदारीने सांगा होय. लेकरं मरत असते ताशानं. पंक्ती भेदकाचे मरतील पोरे. म्हणून जुना काळ होता माय. जुन्या काळातल्या बायका एकमेकीच्या भांगात शेंदूर भरायच्या, कुंकू लावायच्या, नाव घ्यायच्या. जुन्या काळातले नाव होते चुन चुन चुन्यात बसले मेन्यात, लवंगा वटीत यलबडे मुठीत, रावसाहेब बसले दाटीत, कशी जाऊ पण सुपारी वाटीत. हे पूर्वीच्या काळातले नाव. औदुंबराच्या झाडाखाली दत्तात्रयाची मूर्त, रावसाहेब बसले मंदिरात मी देते तीर्थ. हे पूर्वीच्या काळातले नाव. सक्रातीच्या दिवशी आमच्या गावातल्या एका बाईचं मी नाव ऐकलं. नाही देखत बायका घेत नाही, त्याला माहिती आहे कीर्तनात झटकीत आहे. पण मी असं लपून ऐकलं लपून. त्या बाईनं नावच असं घेतलं. ती म्हणली बकिटात बकीट स्टीलचं बकीट, बकिटात बकीट स्टीलचं बकीट. मुकुंदरावाचं नाव ऐकायला 5 रुपये तिकीट. आणि तिचा मुकुंद येड्या बाबळा झोपलेला. काय सवाली तो ह्या बकीटाला विठा. अहो जनाबाई
महाराज दळायच्या. रात्री 2 वाजता माझ्या जगाच्या बापाला जनाबाईची आठवण आली हो. दणकन विटेवरून खाली उडी मारली, जनाबाईच्या उशाखाली हात घातला. जना ओठ दळायची वेळ झाली. आणि जनाबाई जात्यापर्यंत येईपर्यंत देवानं जातं पुसून काढायचं. खुंटा जात्याला देवानं ठोकायचा, दळणाचं टोपलं तिथं नेऊन ठेवायचं आणि निवांत जनाबाई येऊन आमच्या दळू लागत होत्या. हे जनाबाईचं वैभव होतं. घाम यालाय म्हणून दागिने काढे जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. वेळ कुठं निघून गेला कळलं नाही. पहाटेचे 4 वाजले. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला वैष्णवाचा मेळा गरुडा पायी दाटला. काकड्याचा आवाज कानावर आल्याबरोबर लक्षात आला आता जावं लागतं. थंडीचे दिवस होते. वाकळ खांद्यावर घेतली आणि भगवान विटेवर जाऊन उभे राहिले. पहाटे 4 वाजता पुजाऱ्यानं दरवाजा उघडा. मूर्ती पाहिली तर एकही दागिना दिसत नाही. चोरी झाली. अख्ख्या पंढरपुरात वाऱ्यासारखी बातमी पसरली. अख्खं पंढरपूर गोळा झालं. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं सुद्धा मंदिरात येऊन मूर्ती पाहू लागली. मला वाटते लोकायला अशा गोष्टीला बोलवायची गरज. भांडणं लागल्या म्हणावं लागतंय का आमचे भांडणं बघा या होय. कीर्तन असल्या म्हणावं लागतंय तरी येते का नाही ह्याची गॅरंटी. त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू कडू. विषय तो गोडू जीवासी झाला. लोक पैसे देऊन पाप विकत घेते तो. तसं अख्खं पंढरपूर गोळा झाला. कोणा केली असेल चोरी? कारण त्या काळात काय CCTV कॅमेरे नव्हते. पायाजवळ पडलेली वाकळ पुजाऱ्यानं उचलली. विचारले वाकळ कोणाची? एक जणांना ओळखीलं महाराज जनाबाईची. जनीची चोरी सुद्धा तिनंच केली. अख्खं पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागलो. जने लाज वाटत नाही तुला? कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. खरं सांगू का? खरं काय खोटं काय लोक शहानिशा करत नाहीत. आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय त्यातली त्यात आमच्या महाराज लोक टपूनच असते. याचा कुठं वाकडा पाऊल पडते. खरं सांगू का? ज्याचा वाकडा पाऊल पडते ती महाराज कधीच नसते. म्हणून लोक आमच्या गळ्यात हार घालतात. का घालतात? मी तर म्हणतो त्याच्या पाठीमाग लोक आपल्याला सावध करतात. गेजगे बाबा हार घालतात श्रद्धा म्हणून नाही, परंपरा म्हणून नाही. माझं वैयक्तिक मत आहे बरं का. त्या पाठीमागे एकच भाव नाही, महाराज तुम्ही आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. कीर्तन झाल्या तुम्ही आमच्या पाया पडतात. का पडतात? आमचं सगळं दुःख निघून जाऊन महाराजाच्या म्हणा म्हणा काहीतरी म्हणा. तसं नाही महाराज. महाराज तुमच्या पाया पडतो तो, पण आयुष्यभर तुम्ही पाया पडून घेण्याच्यात लायकीचे. मला वाटते सावध करते समाज आम्हाला सावध. तसं जनाबाईची निंदा करू लागले. हिनं चोरी केली. काय करायचं? राजाला निरोप पाठवला. राज्य सरकार चोर सापडला. मग सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला आणि जनाबाईच्या हातात बेड्या ठोकल्या. जनाबाई देवाला जा विचारू लागली. पुण्यवंता पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. देवा अरे मी जोर आहे का मी सज्जन हे फक्त तुला माहिती देवा. असा कार्य पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरुनी गेलास. वाकळ नेली तू आगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. हो जगावले स्वार्थ दासी
माझ्यावर चोरीचा आळ आला, वढत वढत चंद्रभागेपर्यंत आणलं, सुळापर्यंत आणल्याबरोबर सुळाकड पाहिल्याबरोबर म्हणे नाम याची जनी, आणि सुळाचे ते झाले पाणी. सुळातून भगवान प्रगट झाले, जनाबाईला आलिंगन दिलं. जना, तुला वाटतंय मी तुला सुळावर जाऊ देईन? अगं तुला वाटतंय तुझ्यावर संकट येऊ देईन? असं कधीच होणार नाही जना. अख्खं पंढरपूर पाहत होतं. अधिकार लक्षात आल्याच्या नंतर लोक वंदन करू लागले. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंदे केली. जनाबाईला विचारलं, जना अगं तुझ्यावर संकट आल्याच्या नंतर देव धावून येतो, नेमकं पुण्य काय केलं? जनाबाईने एकच सांगितलं, महाराज मी एकच पुण्य केलं, जीवनात दासी नाम याची मनोनिया, दासी नाम याची मनोनिया. जोडी झाली विठोबाची आणि दासी नामयाची, म्हणून आम्ही जीवनात कोणाची संगत केली असेल तर मी माझ्या नामदेवरायाची संगत केली. म्हणून याच संत चरित्राचा अभ्यास माझ्या नाथबाबानं केला असावा. म्हणून देवाकडे मागणी मागितली, देवा मला त्या संताची संगत संत संग देही अनेक प्रवाही घालू नको. जीवनात संतांची संगत एवढी महत्वाची आहे, संगत एवढी महत्वाची आहे. पतन उद्धार संगाचा महिमा. संगतीनं माणसाच्या जीवनाचं पतनही होतं आणि संगतीनं माणसाच्या जीवनाचा उद्धारही होतो. म्हणून संगत चांगल्याची पाहिजे. संगत कोणाची पाहिजे? संगत इतकी बेकार असती, इतकी बेकार असती, खरं सांगू का? अहो उखंड्यावर जर दोडक्याचा येल उगवला ना, कदूचा येल, तर कोणताही कदू गोडच असते. ग्रामीण भाषेत सांगायचं जरा झालं तर कोणताही कदू गोडच असते, पण त्याला जर मसडानं हुंगलं, लक्षात येतं का? तर गोड कदू कसा होतय? गोड कदू मशीन हुंगल्यावर कसा होतय? कडू होतय. तसे बरेच कदू गोड होते.
याले का लक्षात? बरेच कदू कसे होते, गोड होते, पण मसडान हुंगल्यामुळं कडू झाले. अति होता बळा परियारा भला पर्या रांडेने नाशिला. म्हणून काय काय मसडा लय दाड आहेत महाराज. हो ना, संसार हिरी आणले आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली, कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. म्हणून ऐका ना, त्याला मसन वाट्यात लाकडं न्याचं कामच नाही, ते घरीच जळवते असं जरा 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 जरा. मन बायको कर्कशी नसं आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायकोशे रांडका भाला. मला तर एक जणांना व्हॉट्सअपला मेसेजच पाठवला, ज्याची बायको मुकी ते सर्वात सुखी. एक जणाची बायको नवऱ्याला म्हणली, काय काय सांभाळू? म्हणली, मी घर सांभाळू, दार सांभाळू, तुम्हाला सांभाळू, तुमचे लेकर बाळ सांभाळू, ढोर वस्त्र सांभाळू, शेतीवाडी सांभाळू. ते मला पाया पडतो, फक्त कोंड सांभाळ, सगळं सांभाळतो. लय अवघडे महाराज. मला एवढ्या दिवस कळत ना, माणसं मोटरसायकलवर पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर बायकोला पंपाच्या बाहेर काम सोडते. मग माझ्या लक्षात आलं, एका पंपावर नाव होतं, आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. तशी बिन घासतेलाची आग लावी त्यात महाराज. टोचून तर लईच बोलत यात हो, इतक्या टोचून बोलत्यात. आता 15-20 दिवसापूर्वी पोळा झाला, आम्ही दोघं नवरा बायको मानवतला जाऊ लागलो मोटरसायकली बसून. पुढे हिरोन माग होंडा. आपलं मोटरसायकली चाललो. कोणी बैल धुवू लागलं, कोणी बैलाच्या अंगावर झुल्या टाकू लागलं, कोणी घागरमाळा घालू लागलं, कोणी वारनेस लावू लागलं. मला म्हणली, होय वा? म्हणलं काय आज काय आहे? मी म्हणलं आज पोळा आहे ना. कायचं सण असते? मी म्हणलं बैलाचा. आणि म्हणली, माय म्हशीचा नसते काय एखादा? मी म्हणलं असतंय ना. म्हणली कोणता? मी म्हणलं सक्रात. पण तिला रागच आला महाराज, तिला रागच आला. तिला वाटलं याचा कळता आता कुठं तरी काढीन. लगेच पुढे गेलो होता, आणि पुढे गेल्या पुढून गाढवं येऊ लागली. मला म्हणती, हे बघा ना तुमचे पाहुणे. गाढवाला म्हणती, मग पाहुणे. आता मी बी 12 गाव पाणी पिलेला माणूस आहे. मी बी त्या गाढवापाशी गेलो. मी म्हणलं, राम राम सासरे बुवा. पण काही असू द्या महाराज, त्याची निंदा नाही. आणि त्याला लय जास्त काही म्हणावं तर संध्याकाळी काय भीक मागाव का? पण तुमच्या जीवनात निष्ठा आहे माय मावले हो. किती निष्ठा आहे समका. अहो त्याच्यासारखी निष्ठाच कोणाची नाही महाराज. किती निष्ठा आहे. अहो ज्या दिवशी लग्न केलं त्या दिवशी आईचा त्याग केला, वडिलाचा त्याग केला. अहो तुमचा संसार धड करण्याकरता आली. आडनाव सुद्धा बदललं, स्वतःचं नाव सुद्धा. अहो कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावाचे, गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचे, हात तिचे बांगडी तुमच्या नावाची, पाय तिचे जोडवं तुमच्या नावाचे. याला त्याग म्हणतात महाराज. मी म्हणतो एवढा त्याग जर आपला देवासाठी असेल ना, आपल्याला कुठे चिंता करायची गरज आहे भगवान महाराज. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे.
व्हावे हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. प्रत्येक क्षणाला देवाचं नाव घ्यावं. सासों की माला पे सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. अपने मन की मैं जानू और पी के मन की राम. सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. सांसों की माला पे सिमरू मैं सीताराम. म्हणून प्रत्येक क्षणाला देवाचं नाव घ्या. संगत संतांची करा महाराज. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. या जगात संत आणि भगवंत सोडून आपलं कोणीच. संहिता हिता कारणे संगती साधूची. हो, हिताच सांगणाऱ्या जगात जर कोण असेल तर ते फक्त संत आहेत. म्हणून संतांची संगत एवढी महत्वाची. श्रीमंताची संगत करण्यापेक्षा संतांची संगत करा महाराज. मला तर वाटतं अख्खं जग श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतोय. पण तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. झोप येत नाही, संध्याकाळी गोळ्या खावा लागतात. पण आमच्या गरीबाला पळड की झोप लागती महाराज. ज्याला पळड की झोप लागती का समजायचे सगळ्यात समाधानी माणूस श्रीमंत माणूस. श्रीमंतामध्ये आणि गरीबामध्ये किती फरक असतो सांगू का? हिंदीतलं वाक्य सांगतो. आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. ध्यानात आलं म्हणून तुम्ही टाळी वाजवली, नाही तर हिंदी कळत नाही. मी एका गावात काल्याच्या कीर्तनाला अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन काया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्यावर पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली माय त्या खडकवाडीच्या पोरानं कीर्तन नादर केलं. दुसरी म्हणली अगं नादर केलं मग मधात ती हिंदी हिंदी काय म्हणू लागले तेच कळलं ना. तिसरी म्हणली अगं काय करले हिंदी हिंदी हान बुंदीन चाल घ्या. आपल्या बायाला हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 बाया पंढरपूरला गेल्या. अंसाबाई, द्वारकाबाई, कौसाबाई, सौमित्राबाई इथल्या सोडून पंढरपूरला गेल्या. आणि तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली ओ वाव वंडरफुल.
वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली ए भवानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे. झाला संगत किती महत्वाची आहे. आपल्या मारुतराव महाराज मोतीराम महाराजाची संगत ज्यांनी केली ते मूर्तिमंत उदाहरण आमचे भगवान महाराज आहेत. महाराज भगवान महाराजांना किती संगत केली सांगू का. आज सुद्धा महाराज मला वाटतं या महात्म्याचं जर चरित्र आपल्या डोळ्यासमोर आलं ना डोळ्याला धारा लागत्यात हो. गेले दिगंबर ईश्वरी भोवती, गेले दिगंबर गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हे महात्मे जीवन परमार्थ घेऊन गेले हो. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, हे धन सोबत घेऊन गेले. संसारिक धन लक्ष विचलित करू नका. माझे 5 मिनिटं घेणार आहे फक्त मी तुमची, फक्त 5 मिनिटं. फक्त सर्व अंगाचे कान करून ऐका. संपलं माझं कीर्तन. ऐका. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे परम अधिकार्थ. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजेच परमार्थ करणे. ज्या धनाचा वाटा कधी भाऊ मागत नाही. या आदरणीय वंदनीय विनोदाचार्य आमचे मधुकर महाराज सायाळकर. शबास. ज्या धनाचा वाटा कधी भाऊ मागत नाही, ज्या धनाची कधी चोरी होत नाही, ज्या धनाला कधी सरकार ताब्यात घेत नाही, आणि जे धन तुम्ही आम्ही मेलो तरी आपली संगत सोडत नाही, त्याला म्हणायचं परमार्थ. हे व्यतिरिक्त कितीही धनाची तुम्ही जोड केली तरी सोबत येत. एका माणसानं 15 लाख रुपयाची बाथरूम मानली. केवढ्याची? 15 लाख. मी म्हणलं मामा मेल्यावर का याच्यात आंघोळ घालणार आहेत का? म्हणला मेल नाही ना, 6 महिन्याला मेलं म्हातार. बाहेर काढलं, 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. लय अवघडे महाराज. सून बसायला पाठ सुद्धा देईने गेली. सून म्हणली माय पाठ नेतात का काय. मग बाबा त्याच्यावर बसून जेवते. आणि बंगला कोण बांधला होता? बंगला
म्हाताऱ्यानंच. आणि ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असती. माह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती, माह्या डोळ्याच्या देखत आण ग बया. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. आणि जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. म्हणून हलकट भावाची करू नये त्याच्या घरी कवात देऊ नये. काय काय बाया म्हणतात, बाई नातं टिकून राहतं. नाही नाही, चांगल्या नात्यात वाईट संबंध येतात पिठाला. माणसाच्या बरोबर येत नाही हो. फक्त 5 मिनिट घेणार आहे. आज एवढे तरुण मंडळी इथं उपस्थित आहेत महाराज. तरुणांना विनंती आहे, संगत करायची संताची करा. नाही तर एखादा देशभक्त जर गावात असेल तर त्या देशभक्ताची संगत करा. मला तर वाटतं या जगावर 2 जणांचे उपकार आहेत मायबाप. कोणाचे? एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान. जय जवान जय किसान. याच्या पलीकडे सांगू का? देशाला जगवणारा ही शेतकरीच आहे आणि वाचवणारा सुद्धा. कारण जेवढे आज काही आर्मी मध्ये मुलं आहेत, स्वतःचा जीव धोक्यात टाकून या देशाचं रक्षण करणारे जेवढे मुलं आहेत, तिथं कोणाचा मुलगा आहे? आमदाराचा मुलगा आहे? खासदाराचा मुलगा आहे? काय एखाद्या गडगंज श्रीमंताचा मुलगा आहे? नाही महाराज. अरे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलं आज देशाच्या सीमेवर जातात आणि देशाचं रक्षण करतात. म्हणजे जगवणारा ही शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा शेतकरीच आहे महाराज. म्हणून त्या शेतकऱ्याचं आणि त्या जवानाचे कुठेतरी उपकार माना. आज तरुण मुलाची गरज आहे महाराज परमार्थाला. मगाशीच गेजगे महाराजांना सांगितलं, पण मी वेगळ्या भाषेत सांगतो. तरुणाची किती गरज आहे सांगू का? जवानी आहे तरुण, काळ पाहतोय वरून, काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून, मेल्यावर रडतेन शेजारी वरून वरून, मात्र तुला टाकते ना पुरून. म्हणून घ्या परमार्थ करून, जा उद्धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचंय कशाला फिरून. अरे काही गेलं तरी भेटेल, पण तारुण्य भेटणार. म्हणून तरुण मुलं आहेत तरच या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहेत जवान तरच या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. आणि उंच करायची असेल मान तर महिला मंडळी तुम्ही शिकवा लेकरायला पासाय दान, नाही तर होईल मथारपणी ताना तान. काळ विचित्र झालाय. पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8. पोरग वरातीत नाचते ताट, त्याला शिकवा तुम्ही हरिपाठ, नाही तर लागन मथारपणी वाट. लसन लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा या सप्त्याची वाट, तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देईन म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. म्हणून लेकरायला संस्कार देणं काळाची. संस्कारात नाही राहिले ना महाराज. एक जणांना मला घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे सांग ना वाट किती. ते म्हणला 9-8-52. बाप बी तसा शहाणा होता, त्यानं खिशातून 200 रुपये काढे. म्हणला जाय गोळ्या काय, बिस्किट काय, आईस कर. मला आला ना राग. म्हणलं पोरग चुकीचं उत्तर देतं, तुम्ही त्याला 200 रुपये द्यायचा मस्गाड्यात द्यायला पाहिजे. ते म्हणलं पोरग तू आहे का मग? मी आणलं तूच. म्हणलं मग तू शांत बस. मी आणलं कस काय? ते म्हणला महाराज आमच्या खोडी आम्हाला माहीत असत्यात. मी आणलं कस काय? ते म्हणला ते आता पोचतोर 9-8-35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52 वर आणलं. जाती 200 म्हणला आणखीन, मात्र पोरग 72 वर. लय अवघड महाराज. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठील, ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तरला तर अटॅकच आला. अहो इतके लेकरं चतुर आहेत महाराज. मला वाटत होतं मी लय हुशार आहे काय की. एका गावात लहान लेकरानंच फसिलो. कडक उन्हाळ्याचे दिवस होते आणि गावाच्या शेजारी एका गावात कीर्तनाला गेलो. बैठकीत जाऊन बसलो. 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं आणि मला म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. अरे मी आलं चहा सगळेच पाजवेले तर दुसरं काहीतरी पाजव ना. म्हणला ताक आहे आमच्या घरी, आणू का? म्याला आण. ते पळत गेलं महाराज. ताकाचा तांब्या आणला. 1 तांब्या ताक पिलं, पण पोट मोठं असल्यामुळे एका तांब्यानं काय नाही झालं. त्याला म्हणलं दुसरा तांब्या आणला. 2 तांबे ताक पिलं, पण जाताना त्याला म्हणलं बाळू तो 2 तांबे ताक पाजलंस तू आई तुला काय म्हणणार नाही का? ते म्हणला कशाला काही म्हणीन महाराज, त्याच्यात उंदीर मेलेला होता.
असा राग आला महाराज. तांब्या घेतला आणि भितडावर फोडा. तेवढ्यात ती पोरग म्हणते आई महाराजांना संडासला आणि आता तांब्या बी फोड. म्हणजे तांब्या बी कायचा होता. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. मी तर म्हणतो मला जर मायबापानं आळंदीला शिकायला जर नसतं घातलं मी आता कोणाचा कापूस यातला. पण ज्ञानोबरायाचे उपकार आहेत महाराज. म्हणून ज्ञानोबरायासाठी मी नेहमी म्हणतो हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रहते किनारा न मिलता. किनारे पे भी तो लहर आज होती अगर तुम न होते अगर तुम न होते हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते अगर तुम न होते. अरे भंवर में ही रहते किनारा न मिलता. नदीमध्ये राहून सुद्धा किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली. पण उपकार माझ्या ज्ञानोबरायाचे काय द्यावे त्याशी व्हावी उतराई. म्हणून तरुणांना विनंती जगायचं असलं तरी देशासाठी जगा आणि मरायचं असलं तरी मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालाय का. देशासाठी मर नाव निगल नाव. अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए. दो कद जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए. मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो. हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगी तुम्हारे कफन के लिए तुम्हारे कफन के लिए. म्हणून देशासाठी जगा. अरे ज्याला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही तुम्ही तिच्यावर प्रेम करतात. देशावर प्रेम करा मायबापावर प्रेम कराय. एका पोराने एका पोरीला मेसेज केला हे हसत असशील तर हसू पाठव रडत असशील तर आसू पाठव झोपलेली असशील तर स्वप्न पाठव जागी असशील तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती. ती म्हणली भांडे घासायले खरकट्या पाठवू का. म्हणून देशाचे कुठंतरी उपकार माना त्या देशभक्ताचे. देश जवानाची संगती करा संतांची संगती करा. म्हणून संत संग दे संत संग दे अन अनेक प्रवाही घालू नको. आता काय पुढे एक विनोदाची तोप येऊन बसलीच. आता काय बाबा खरंच तुमच्या गावचे हुशार माणसं येत राव. नाही चॅलेंज नाही सगळ्या बंदुकीच आणल्यात. महाराष्ट्रातून निवड अशी केली गेजगे बाबा सायाळकरण पुन्हा मी तसं मला नाही अहंकार. हो निवडच केली ना महाराज. आणि तुमच्या आशीर्वादानं जरासं बरं चाललं. आता बॉयलर पेटलंय फक्त आता इजू नाही नाही इजत का तुमच्या तोंडात साखर पडो. अहो पैसा कमवणं हे उद्देश नाही हो गेजगे बाबा. आपण पैसा वाचून जगू शकतो पण कीर्तना वाचून जगू शकतो. अहो नवीन नवीन लॉकडाऊन पडल्याच्या नंतर महाराज मला झोपच येईना ना. 1 वाजले 2 वाजले तरी झोप येईना. बायको म्हणली झोपा की हो. मी म्हणलं या बाय मला कीर्तनाची सवय मला काय झोप येत. ती म्हणली 9 ते 11 कीर्तन असते 2 वाजलेत. मी म्हणलं झोपच येईना त्याला मी काय करू. कशी येत नाही बघतेत. मी झोपीची गोळी देते का. पण तिला माहीत झालं. ती मधात गेली एक नारळ आणलं बुक्याची डबी आणली बुका लावला नारळ माझ्या हातात दिलं. इमानदारीनं कवाशिक झोप लागली कळलं काय करता महाराज होय. पडिले वळण या सकाळ बरं चालायले आता. नाही तर मागच्या 8 महिन्यामध्ये बायका सुद्धा धड बोलणं गेल्या. एक दिवशी बायको वाटा झाडून काढायली मी खुर्ची टाकून बसलेलो. कुत्रं बसलेलं होतं तिथं आणि कुत्र्याकडे बघून मला म्हणाली हाड हाड. 8 महिने झाला इतकत मारायलाय. आता ह्याच्या पलीकडे काय सांग. तुम्ही बोलवायला तुमचे उपकार आहेत. कधी बोलवा महाराज तस काय नाही. नवरात जर बोलिलं तर देवीचे गाणे म्हणायची तयारी तस काय नाही. पुढची तयारी आताच. एका गावात देवीचं गाणं म्हणलं होतं महाराज मी. नटून थटून बसली बांधावरी ग नटून थटून बसली बांधावरी
धरी ग आंबाची नजर सिंगाड्या बोकडा धरी. असं मी कीर्तनात म्हणलो समोर बसलेल्या माणसाच्या अंगात आलो. म्या त्याची अशी कंबर धरली. म्या म्हणलं काय म्हणता द्यावा. ते म्हणला दमानी बिड्या मोडत्या. कायचं देवन कायचं काय. पण रात्रभर सुद्धा एवढा समाज उठत नाही याचा अर्थ ओरिजिनल परमार्थ आहे तुमचा. म्हणून जोरदार टाळी एकदा वाजवा. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, भगवान शंकराच्या चरणी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, मारुतराव महाराज, मोतीराम महाराजाच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.